हाथ देना भाई यार। ते आली रे, गाडी आली। अनिल कपूर आले। शूटिंगचं पूर्ण पॅकअप झालेलं आहे। ते थांबते बघ। किती ओरडा खतरा आहे देवा। फायनल मित्रांनो, आम्ही चाललो एक शूटिंग बघायला। थोडासा वेळ झाला। कुठली तरी मूवीज आहे त्याची शूटिंग वगैरे चालू आहे इथं आपल्या पावणेगाव MIDC मध्ये। कुठली कंपनी होती ती बंद आहे इथं, अंडर आहे डायमंड कंपनीच्या पुढे। हां, डायमंड कंपनीच्या तिथं आहे। तर डायमंड कंपनीकडे आम्ही चालतच निघालो। एक मित्र आमचा मागणं येत आहे आणि भाऊ सोबत आहे। तर चला निघूया आपण पटापट लवकरच। बघूया आपण कशी शूटिंग चालू आहे, काय चालू आहे नक्कीच। या इथं बघा, इथं काय लाइटिंग वगैरे लावलेले आहेत आणि इथं अनिल कपूर यांची शूटिंग चालू आहे वाटते। कारण माझ्या मित्र आहेत, त्यांनी मला संपर्क साधला होता। तर बोलले होते इकडे शूटिंग चालू आहे, तर त्यासाठी आम्ही इकडे बघायला आलो। हे बघा दोघं, हे माझा भाऊ बघा आणि तो बघा त्याचा मित्र। शपथ, अभी निकलेगा नहीं। कुठला हिरो आहे? अनिल कपूर आहे ना? शपथ, अनिल कपूरांचं जी मूवी आहे त्यांची शूटिंग चालू होती इथे। थोडासा उशीर झाला वाटते, पण चालू आहे त्यांची शूटिंग। हां, तर खूप गर्दी झालेली आहे आणि इकडे बघू शकता काही मुलं तिकडं आहे। तिकडे आतमध्ये शूटिंग चालू आहे वाटते। आतमध्ये ते बंद पडलेली कंपनी आहे, तर तिथं शूटिंग चालू आहे। हर्षू, कसं वाटत आहे शूटिंग बघायला आलंय? आता बघू काय होतं, लय मजा येणार आहे। खरं खूप मजा येत आहे, कारण इथं खूप गाड्या झाल्या। त्यांची पण गाडी उभी आहे आणि सगळ्यात जास्त गाड्या तर यांच्याच आहे। अनिल कपूर वगैरे ते सगळेजण जमा झालेले आहे तिथे। काही पब्लिक पण इथं खूप सारी जमा झाली। बघू आता व्हिडिओ कॉल बघून बघत आहे। हाथ देना भाई यार। फायनल मित्रांनो, आम्ही अनिल कपूरची जी शूटिंग होती ती पूर्णपणे बघितली आणि थोडंसं नर्वस फील होत होतं। कारण त्यांचे जे बॉडीगार्ड होते आम्हाला ते आतमध्ये जाण्याचं परमिशन नव्हतं देत आणि खूप सारे पब्लिक पण खूप सारी जमली होती। मी बाहेरच बघितलं, पण आतमध्ये ज्यांचे जे ऑडियन्स असतात किंवा ज्यांचे ते मेकअपवाले वगैरे असतात ना, त्यांची शूटिंग चालू होती। तर ते पण खूप त्रास वगैरे होता। आम्ही बाहेर पण होतो। तर छोटासा व्लॉग झाला आपला यावेळेस। जर पुन्हा नेक्स्ट टाईमला त्यांची जेव्हा शूटिंग असेल किंवा त्यांचा जेव्हा व्हिडिओ क्लिप असेल ना छोटासा तरी, तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवतो। पण आत्ताशी जे कंपनीच्या बाहेरून येत होते, म्हणजे त्या कंपनीमध्येच सगळा प्रोग्राम वगैरे शूट केला होता। काही जे ग्रीन स्क्रीन वगैरे जे अवेलेबल असतं, पार्टर्स आणि जे डेकोरेशन असतं, तर त्या कंपनीच्या आतमध्येच केलं होतं। तर असं काही घडलेल्या गोष्टी आहेत। आणि जे मूवी येणार आहे त्या मूवीचं नाव मी सध्या तुम्हाला नाही सांगणार, कारण ते थोडंसं सस्पेन्स ठेवलं ना तर खूप चांगलं वाटतं। मी लवकरच त्या मूवीचं नावसुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या व्लॉगमध्ये लवकरच सांगेल। पण सध्यापुरतं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो। आणि जेव्हा ते कंपनीच्या बाहेर येणार होते आणि जेव्हा एक फोटो काढला होता ना, बरोबर, एक फोटो काढला होता, बस तेवढाच। ते सध्या तुम्हाला इथं दाखवत आहे मी स्क्रीनवर, तेवढं बघा। आणि लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच काही ना काही नवीन विशेष भेटला ना बघायला, तर मी नक्कीच सांगेल। तर बघू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगला त्यांची छोटीशी क्लिप आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करू। आणि व्हिडिओ शूट कशाबद्दल करतायत, कसे करतात, ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल। तर मित्रांनो, अनिल कपूरसोबत शूटिंग भयानक असं विचित्र वाटलं होतं। एवढा सस्पेन्स होतो ना, मी असं वाटत शूटिंग कधी संपल, कधी बाहेर येतील, कधी आम्ही त्यांच्यासोबत फोटो, म्हणजे काहीच नाही असं। म्हणजे एवढं मन खुश होतं आमचं एकदम, कधी फोटो काढायला सोबत भेटणार आम्हाला।
तर बघू नेक्स्ट टाईमला. तर आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच दाखवू. तर अनिल कपूरसोबत आपण भेटू लवकरच. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा. आणि तसंच पुढच्या व्लॉगमध्ये आपण लवकरच छोटीशी क्लिप तुमच्यासाठी शूट करू आणि लवकरच दाखवू. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये अनिल कपूरसोबत. बाय बाय, टेक केअर.